नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 18वा श्लोक. श्लोक 18. मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. या श्लोकात समर्थ निक्षून बजावतात की हे मना, रामाशिवाय, ईश्वराशिवाय किंवा त्या चैतन्य शक्तीशिवाय तू कोणाचीही आशा अपेक्षा धरू नकोस. राम हेच शाश्वत सत्य आहे आणि तू त्या सत्याप्रती जाण्याचा प्रयत्न कर. बाकी सारे अशाश्वत, क्षणभंगूर आहे. जे क्षणभंगूर आहे, असत्य आहे, त्याच्या मागे तू अजिबात जाऊ नकोस. बघा, माणसाचं इथंच चुकतं. जे मिथ्या आहे, जे भासमान आहे, अशा मृगजळाच्या मागे तो धावत राहतो. त्याला वाटतं आपल्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी आपण इतरांवर अवलंबून असावं. इतरांच्या मदतीनेच आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ शकतील. त्यासाठी तो सतत दुसऱ्याला अनुसरून वागू लागतो. त्याला हवं ते मिळवण्यासाठी तो कधी कोणाची स्तुती कर, कधी कोणाला आमिष दाखव, कधी कोणाला भेटवस्तू दे, कोणाची मर्जी सांभाळण्याचा ध्यास घे, तर अगदी कधी कोणाला धाक दाखव. अशा एक ना अनेक चुकीच्या मार्गांचाही वेळप्रसंगी वापर करू लागतो. अमुक एक गोष्ट आपल्याला मिळवायची तर कुणाची मदत घ्यावी, त्यासाठी काय काय करावं, सतत याचेच विचार त्याच्या मनामध्ये थैमान घालू लागतात. अशा सगळ्या योजना आखून त्याची छोटी मोठी उद्दिष्टे पूर्ण होतही असतील, पण त्यापासून मिळणारा आनंद किंवा समाधान हे किती काळ टिकतं? एक साध्य केल्यावर लगेच त्यातून दुसरं काहीतरी सुचतं. मग पुन्हा ते मिळवण्यासाठी काय खेळी खेळावी याचे विचार सुरू होतात. यातून आपण मिळवतोय काय, गमावतोय काय याचा हिशोबच डोक्यात येत नाही. विशेष म्हणजे आपल्या अशा वर्तनामुळे आपण आपलीच स्वप्रतिमा या जनमानसामध्ये किती मलिन करतोय याचे भानसुद्धा आपल्याला राहत नाही. आणि हे सतत असंच पुढे 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 रेटलं जातं. या मिथ्या गोष्टींमुळे आपण किती गुंतत जातो, या मायाजालामध्ये किती अडकत जातो, मती अगदी गुंग होऊन जाते. या सगळ्यापासून समर्थ मनाला सावधतेचा इशारा देतात. मिथ्या गोष्टींसाठी कोणाची वाहवा, कोणाची कीर्ती यापासून त्याला दूर राहण्याविषयी बजावतात. श्लोकाच्या पुढच्या 2 ओळींमध्ये ते मनाला काय कर हेही सांगतात. ते म्हणतात, या ईश्वराविषयी, या चैतन्याविषयी जे जे आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, तत्त्वज्ञानांमध्ये, पुराणांमध्ये वर्णन केले आहे त्याचा तू नीट अभ्यास कर. ते नीट समजून घे. त्याचे सार तुझ्या पचनी पाड आणि त्यानुसार कर्म कर. विवेक बुद्धीने सत्कर्म केलंस तर हे सारं स्तुत्य आहे, प्रशंसनीय आहे, कौतुकास पात्र आहे. धन्यवाद.